आज या आमच्या तालुक्यामध्ये राष्ट्रीय खाद्य तेल अभियान तेलबिया अंतर्गत प्रमाणित बियाणे वाटप जे आहे भुईमूग 155 क्विंटल, सोयाबीन 95 क्विंटल, याप्रमाणे 250 क्विंटल आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा पोषण अभियान अंतर्गत पीक प्रत्यक्ष बियाणं जे आहेत 49 प्रकल्पामध्ये 490 हेक्टरसाठी लाभार्थी जे आहेत 1225 आहे। आणि मग मातृवृक्ष नारळ लागवड वगैरे जे आहे वेगवेगळे, तर या सगळ्यांचं जे आहे वाटप करण्यात आलेलं आहे। हे जे बियाणं वगैरे म्हणतो आपण हे सगळं विनामूल्य देण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर जे काही गरजू शेतकरी आहेत त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे ट्रॅक्टर घेण्यासाठी त्यांना काही प्रमाणामध्ये अनुदानसुद्धा सरकारने दिलेलं आहे आणि त्यातून हे ट्रॅक्टरसुद्धा त्यांनी घेतलेले आहेत। तशा प्रकारे आता पावसाचे दिवस सुरू झालेलेच आहेत। जून महिना आहे, पाऊस तिथे जोरात चांगला पडतो आहे, त्याची आवश्यकता आता आहे। त्या एवढं तालुक्यामध्ये एकूण जो वर्षाचा पाऊस असतो आमचा त्याच्या 25% पाऊस आतापर्यंत पडलेला आहे। त्यामुळे आता शेतकरी कामाला लागलेले आहेत आणि अशा योग्य वेळेला ज्या आपण त्यांना बियाण्याचं वाटप वगैरे किंवा साहित्याचं वाटप करतो आहोत। जी काही बैठक आम्ही घेतली त्या बैठकीमध्ये सुद्धा सांगण्यात आलं आहे की खतांचं वाटप जे आहे ते योग्य प्रकारे झालं पाहिजे। ते करण्यात आलेलं आहे, परंतु पेरण्या तशा जोरात सुरू होतील तसं खताची आवश्यकता जास्त वाढेल। त्याप्रमाणे त्यांना विचारण्यात आलं, त्यांनी सांगितलं आम्ही आमची मागणी नोंद केलेली आहे आणि मी त्यांना सांगितलं की आल्यानंतर त्याची साठवणूक करून शेतकऱ्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या सगळ्या गोष्टीची उणीव भासणार नाही याची काळजी आपण सगळ्यांनी घेऊया। त्याप्रमाणे सगळे कामाला लागलेले आहे। सर